नमस्कार, मी प्रियंका. शंखनाद प्रस्तुत बिझनेस मंत्रा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत अशा उद्योजकांना ज्यांनी दूरदृष्टी आणि दृढ निश्चय यांच्या जोरावर पाणी आणि पंपिंग सिस्टीमच्या क्षेत्रात एक भक्कम ओळख निर्माण केली आहे. अमित असोसिएट्स या नावामागे दडलेली आहे एक मेहनतीची आणि गुणवत्तेची जिद्दी कहाणी. आज आपल्या सोबत आहेत सतीश अंबुलकर, त्याचबरोबर ऋषिकेश अंबुलकर. ग्राहक केंद्रीय दृष्टिकोन, तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर आणि समाज उपयोगी दृष्टी यामुळे त्यांनी आपल्या व्यवसायाला केवळ यशस्वीच नव्हे तर प्रेरणादायीही बनवलेला आहे. आजच्या संवादातून आपण त्यांच्या उद्योजकीय प्रवासापर्यंतचा आलेली त्यांना आव्हानं, शिकवण आणि त्यांच्याकडनं बिझनेस मंत्र आपण जाणून घेऊयात. चला तर मग या मुलाखतीला आपण सुरुवात करूयात. नमस्कार सर, शंखनाद प्रस्तुत बिझनेस मंत्र या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. सतीश सर, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी की अमित असोसिएट्स या प्रवासाची सुरुवात कशी झाली? धन्यवाद प्रियंका. तेव्हा 88चा तो काळ होता. जसं आज तुम्ही तरुण मंडळी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये करतात तसं आम्हालाही तेव्हा असाच संधी आली आणि कुठला क्षेत्र निवडायचं हा सुद्धा प्रश्न आमच्यासमोर होताच. तर त्यावेळी मला आर्मीमध्ये जायची खूप इच्छा होती आणि अनफॉर्च्युनेटली माझं तिथे सिलेक्शन न झाल्यामुळे मग मी दुसरा पर्याय माझ्या व्यवसायाला दिला आणि व्यवसायामध्येच आपण आपलं करिअर समोर घडवावं ही माझी इच्छा मी स्वतःशी कबूल केली आणि त्या संबंधित मी माझे पावलं उचलले आणि त्या संबंधात आपण कसं समोर जाऊ शकतो आणि समोर कसं करता येईल आपल्याला त्या हिशोबाने मी माझं कार्य समोर केलं. मी सुरुवातीला माझं BSc केलं, नंतर MSc केलं. मी तसं टेक्निकली क्वालिफाईड नव्हतो, पण मला या टेक्निकल फील्डविषयी खूप रुची होती. त्या संबंधित मी सगळे आपलं जे काही ज्ञान घेता येईल ते घेतलं आणि त्या हिशोबाने माझा हा व्यवसाय हा सुरू केला. अच्छा, खरं तर आपण म्हणतो की जिथे इच्छा असते तिथे मार्ग देखील सापडत जातात. फार सुंदर आपली या प्रवासाची सुरुवात झालेली आहे. ऋषिकेश जी, माझा दुसरा प्रश्न तुमच्यासाठी. मला सांगा की ग्राहकांच्या गरजा समजून घेत अमित असोसिएट्स तर्फे कोणत्या प्रभावी विशेष सुविधा आपण उपलब्ध करून देता? प्रियंका ताई नमस्कार. खरं तर ग्राहक ज्या प्रकारचा प्रोजेक्ट उभा करतो आणि तिथे त्याला ज्या प्रकारच्या पाण्याची आवश्यकता असते त्या पाण्याची गुणवत्ता, त्या पाण्याची सोय आणि बरोबर पद्धतीने त्या पाण्याचा उपयोग होणे हे एन्श्योर करणं हे अमित असोसिएट्सचं काम आहे. उदाहरणतः आमचे ग्राहक त्यांचं स्वतःचं घर बनवू शकतात किंवा ते एका फ्लॅट स्कीम मध्ये असू शकतात किंवा त्यांचं स्वतःचं एक शेत असू शकतं, त्यांचं हॉस्पिटल असू शकतं किंवा त्यांचा कुठल्याही प्रकारचा एक कमर्शियल प्रोजेक्ट असू शकतो. या सगळ्या प्रकारच्या कामांमध्ये आमची एक विजन असते, ती हे की पाण्याची सोय ही जास्तीत जास्त राहायला पाहिजे आणि पाण्याचा वापर हा कमीत कमी कसा करता येईल आणि इलेक्ट्रिकचं कन्झम्पशन हे कसं कमीत कमी करता येईल याच्यामध्ये या प्रायमरी विजनच्या अंडर अमित असोसिएट्स आपलं सगळं काम आणि सगळं कार्य हे करत असतं. त्याच्यामध्ये साधे प्रोडक्ट्स आहेत, जसं आपला एक सबमर्सिबल पंप आला, बोरवेल पंप आला किंवा काही ऍडव्हान्स प्रोडक्ट्स आहेत ज्याच्यात ऑटोमेशन आलं, सॉफ्टनर आलं, हीट पंप आलं, वॉटर ट्रीटमेंट प्लांट आला. तर या सगळ्या प्रकारच्या प्रोडक्ट्स मध्ये आपण जेव्हा आपलं एक प्रोजेक्ट उभं करतो आपली एक अपेक्षा असते की कुठली तरी एक एजन्सी असावी जे या सगळ्या प्रोडक्ट्सला टेक्निकली ओळखतात आणि त्यांना अनुभव असला पाहिजे की कसं पाणी वाहतं आणि कुठल्या प्रकारचा त्रास हा कस्टमरला होतो. त्या अपेक्षामध्ये कस्टमर आमच्याकडे येतो आणि आम्ही त्यांची ते पूर्ण गरजा पूर्ण करायचा प्रयत्न करतो. अच्छा, फारच सुंदर आपण काम करता. खरं तर पाणी हे आपलं अनमोल आहे आणि आपल्या जीवनाचं ते आवश्यक घटक आहे. सर, मला सांगा की पाणी आणि पंपिंग या क्षेत्रामध्ये येण्यासाठी आपल्याला प्रेरणा कुठून मिळाली? धन्यवाद. तसं आपण नेचरचं बघितलं तर आपल्या पृथ्वीवर 80% पाणी आहे. तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा 80% पाणी आहे आणि आपलं हे शरीरातलं पाणी एका वेल डिझाईन पद्धतीने आपलं
आपलं ब्रेन हे मॅनेज करत असतं, अशी सिस्टम पाण्याची आपल्या घरात सुद्धा असायला पाहिजे, आपल्या समाजामध्ये पण असायला पाहिजे. त्या दृष्टीने आपण काय करू शकतो, या पाण्याला मॅनेजमेंट करू शकतो आणि आपण नेचरची मदत कशी करू शकतो. सगळ्यात सुरुवातीला मला असं वाटलं की आपण निसर्गाची मदत करून कसा आपण आपला व्यवसाय समोर नेता येईल, याच्या अनुषंगानेच हा माझ्या मनामध्ये विचार आला. आणि त्या विचाराला मी समोर नेत आजपर्यंत बऱ्याचशा गोष्टींमध्ये कुठे कमतरता आहे सिस्टम मध्ये, त्याला आपण कसं वाढवावं, कसं समोर नेवावं, कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उपयोग कसा व्हावा ग्राहकांचा, आणि त्या कमीत कमी पाण्यामध्ये कमीत कमी हॉर्सपॉवर कशी कमी करता येईल याचा सतत चिंतन आम्ही लोक करत असतो. त्या अनुषंगाने आम्हाला बऱ्याच ठिकाणी मोठ्या इन्स्टिट्यूशन मध्ये मोठ्या ठिकाणी बराचसा त्या आम्हाला यश प्राप्त झालं. अच्छा, फारच सुंदर. खरं तर व्यवसायाला पुढे नेणं आणि त्याचबरोबर निसर्गाला देखील हानी न पोचवता निसर्गाची समतोल साधता आपलं व्यवसाय वाढवणं हे फार गरजेचं असतं. आणि हे उदाहरण आपण अमित असोसिएट्स मार्फत आमच्या दर्शकांना आपण दिलं. खरं तर फार सुंदर. सर मला सांगा की जसं इफिशियंट वॉटर मॅनेजमेंट ही संकल्पना आपल्या मनात कशी आली आणि याकडे आपण कशा प्रकारे बघता? ताई, तुम्ही बघाल की आजच्या काळाची ही सत्यता आहे की पाणी हे कंटिन्युअसली याची ग्राउंड वॉटर लेवल कमी होत चालली आहे. तर वॉटर मॅनेजमेंट जसा आधी ही एक नेसेसिटी होती, आता एफिशियंट वॉटर मॅनेजमेंट ही त्यापेक्षा एक मोठी नेसेसिटी आहे. तुम्हाला मी मॉडर्न या काळाचं एक उदाहरण घेऊन सांगतो. वरती आपण सोलार पॅनल लावत असतो, तर सोलार पॅनलला स्वच्छ जर आपण केलं नाही तर त्याशिवाय आपले इलेक्ट्रिकचं जनरेशन एफिशियंटली होऊ शकत नाही. आणि सगळ्यांना सोलार पॅनलवर जाऊन ते पुसणं सुद्धा जमत नाही, त्यासाठी लोक स्प्रिंकलर लावतात. पण खरं तर आपण स्प्रिंकलर लावून 50 लिटर 100 लिटर पाणी आपलं वेस्ट होत असतं, पण वापरावं तर लागेल. तर त्यात काय असा आपण उपाय काढू शकतो की हे पाणी वेस्ट नाही झालं पाहिजे. तर त्याच्यात वेगवेगळ्या इंडस्ट्रीज मध्ये अमित असोसिएट्स हे कार्य करतं की तुम्ही ते पाणी तुमच्या पॅनल तुम्ही वॉश करा, ते पाणी आम्ही कलेक्ट करू, फिल्टर करून पुन्हा ते पाणी वापरू. या प्रकारे आपले जे वॉटर लॉसेस होतील ते फक्त इव्हॅपोरेशन लॉसेस होतील. हे फक्त मात्र एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो आहे. पण आपल्या आयुष्याचे असे बरेचसे आयाम आहेत ज्याच्यात पाण्याशिवाय आपलं काम होऊच शकत नाही. तर अमित असोसिएट्सचं हे काम आहे की हे पाण्याला आपण रियूज कसं करू शकतो, कुठे करू शकतो, कमीत कमी कॉस्ट मध्ये कसं करू शकतो. एक इंडस्ट्री एका विशिष्ट कामासाठी जर महिन्याचे 20 लाख लिटर पाणी वापरत आहे, आपण त्याला कसं 5 लाख 6 लाखावर आणू शकतो. किंवा कोणती एक इंडस्ट्री 60 हॉर्स पॉवरचा एखादी मोठा पंप लावत असेल, त्याला कसं आपण 20 हॉर्स पॉवर आणू शकतो. नागपूरमध्ये आता तुम्ही बघत असाल ज्या प्रकारे भरपूर बिल्डिंग्स बनत आहे, त्याच्यात आपण कसं कमीत कमी हॉर्स पॉवरचा पंप लावू शकतो. त्याच्याने बिल्डरची, क्लायंटची आणि इन जनरल निसर्गाची सोय होईल. या संपूर्ण पद्धतीत काम करणं आज एफिशियंट वॉटर मॅनेजमेंट हा वॉटर मॅनेजमेंट पेक्षा मोठा स्लोगन आहे. आणि कंटिन्युअसली अमित असोसिएट्स त्याच्यात प्रॅक्टिकली प्रोडक्ट्स लावून आपण कशी त्या गोष्टीला इंजिनियर करू शकतो. आज आपण आपला महिन्याचा बजेट ठरवतो की मी किती रुपये खर्च करू. अमित असोसिएट्स म्हणतं की आपण वॉटर बजेट बनवला पाहिजे, की महिन्याचं तुम्ही किती लिटर कुठे पाणी वापरता आहे याची बजेट, याची अकाउंटिंग आणि कुठे ते पाणी आपल्याला वाचवता येईल ही गोष्ट खरं तर घरोघरी पोचली पाहिजे. यासाठी काय जे सगळ्या गोष्टी करता येईल ते अमित असोसिएट्स त्यांच्या क्लायंट्सच्या माध्यमाने, त्यांच्या प्रोजेक्ट्स आणि प्रोडक्ट्सच्या माध्यमाने करतो. अच्छा, खरं तर इफिशियंट वॉटर मॅनेजमेंट ही संकल्पना फार सुंदर आपण सांगितली. सर मला सांगा की प्रारंभीच्या काळापासून जे आपण व्यवसाय सुरू केलं तर यामागे अनेक आव्हानं आपल्याला आली, तर ती आव्हानं पार करत आपण यश कशा प्रकारे संपादन केलं, कोणकोणती आव्हानं आलीत ती? अगदी सुरुवातीला लोकांची मनस्थितीच नव्हती की आपण या विषयाला यांना रिस्पॉन्स दिला पाहिजे म्हणून. तर त्या दृष्टिकोनातून आम्हाला फायनान्शियली रिक्वायरमेंट वाईज आम्हाला बरेचसे हर्डल्स आले. कारण ते त्या काळामध्ये ते एका मनस्थितीतून लोक चालले होते. ते मनस्थिती बदलायच्या त्या परिस्थितीत ते लोक नव्हते. तर त्यांना हळूहळू एज्युकेट करून, हळूहळू त्यांना सर्व्हिसेस देऊन आणि त्याप्रमाणे त्यांना त्याचा फायदा पोचवून त्यांचा हळूहळू कॉन्फिडन्स गेन करत करत आम्ही आजपर्यंत इथपर्यंत आलो आहे. फॉर एक्झाम्पल 25 वर्षापूर्वी पाण्यातला पंप म्हटलं की लोकांना असं वाटायचं की मला शॉक बसेल आणि ऍक्सिडेंट होईल. ती भीती त्या मनात लोकांमध्ये होती. त्यामुळे त्या
मार्केटमध्ये कोणी पंप विकायला सुद्धा तयार नव्हते. त्या काळामध्ये आम्ही पंप लावून देऊन त्याला 2-2, 3-3 वर्ष सर्व्हिस देऊन त्या पाण्यामध्ये उतरून सांगून त्यांना का शॉक बसत नाही आणि फुल प्रूफ काम करून हे प्रत्यक्ष लोकांना दाखवलं. त्यामुळे आम्ही ज्या मार्केटमध्ये काम करतो त्या लोकांचा कॉन्फिडन्स वाढला आणि त्या मार्केटने अजून आमचं मार्केट वाढवलं आणि त्याप्रमाणे आम्हाला अजून व्यवसाय आमचा त्याप्रमाणे वाढत गेला आम्हाला. हा, फॉर एक्झाम्पल इथे मला सांगायचं असं वाटतं की आपल्या इथे विदर्भ क्रिकेट असोसिएशन आहे, त्या आपला सिव्हिल लाईन, तेव्हा ऑल ओव्हर इंडियामध्ये कोणीही एकाच बटनेवर पूर्ण ग्राउंड ओलं करायची कुठेही कशी सिस्टम ऑल ओव्हर इंडियात नव्हती. पण त्यावेळी इथले जे व्यवस्थापक होते त्यांना मी ती समजून सांगितली आणि मी सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी सुद्धा आमच्यावर विश्वास टाकला आणि त्याप्रमाणे आपण ती सिस्टम डेव्हलप करून एका बटनावर पूर्ण सिव्हिल लाईन ग्राउंड हे ओलं होतं फक्त 50 मिनिटांमध्ये. आम्ही त्यावेळी तसं डिझाईन केलं आणि आताही ते काम सुरू आहे व्यवस्थित पद्धत. तर अशा छोट्या याच्यातून कामातून आम्ही काम शिकत गेलो, स्वतः आम्ही शिकत गेलो. त्याप्रमाणे कस्टमरला आम्ही कन्व्हिन्स करत घेतलो, त्यांनी पण आमच्यावर विश्वास टाकला. त्याप्रमाणे आमचा हा प्रवास हा इथपर्यंत आलाय. अच्छा, ऋषिकेश सर, मला सांगा की व्यक्तिगत जीवन आणि व्यवसाय याचा समतोल आपण कसा साधता? खूप सुंदर प्रश्न विचारला ताई तुम्ही. खर तर व्यक्तिगत जीवन आणि व्यावसायिक जीवन याला ऍड्रेस करायचे 2 उपाय आहे असं आम्ही बरेचदा घरी चर्चा करत असतो. तर त्यातनं आमची एक मेथड आहे की क्रिएटिव्हिटी आणि डिसिप्लिन. खरं तर आपण असं म्हणूच नाही शकत की मी एवढ्या वाजेपर्यंतच हे करेल आणि त्यानंतर ते करणारच नाही. गरज कुठल्याही प्रकारची होऊ शकते आणि अमित असोसिएट्स कारण की एक ग्रोईंग फर्म आहे तर त्यामुळे बऱ्याचशा गोष्टीमध्ये आम्हाला आमचा टाइम हा फ्लेक्सिबली मॅनेज करावा लागतो. तर त्याच्यामध्ये व्यावसायिक जीवन आणि आपलं पर्सनल लाईफ याला मॅनेज करण्यासाठी आम्ही क्रिएटिव्हिटी आणि डिसिप्लिनचा उपयोग करतो. दिवसाभराची जी काही प्लॅनिंग करायची आहे त्याच्यात आपल्याला जेवढं क्रिएटिव्ह होता येईल की आपल्याला हे करायचंय ते करायचंय, 15 प्रकारच्या गोष्टी आहे, त्यात आपण पूर्णपणे क्रिएटिव्ह होऊन आपण एक काम करू, आपण रोज हे करतो पण आपण आज एवढ्या वाजता हे करू. दुसरी गोष्ट आली डिसिप्लिन, की त्याला मग फॉलो करण्यात आपण कुठल्याही प्रकारचा तो रूल तो आपण तोडायचा नाही. जेवढी क्रिएटिव्हिटी करायची आहे ती आम्ही सुरुवातीला, दिवसाच्या सुरुवातीला, आठवड्याच्या सुरुवातीला, महिन्याच्या सुरुवातीला करतो, पण त्याचं फॉलोईंग जे आहे हे पूर्ण डिसिप्लिन पद्धतीने व्हायला पाहिजे. हे जर असलं तर मला नाही वाटत की तुमच्या बिझनेस लाईफ मध्ये कोणी तुम्हाला कंप्लेंट करेल किंवा तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये तुम्हाला कोणी कंप्लेंट करेल. अगदी बरोबर, कारण कामामध्ये शिस्त असणं फार महत्वाचं आहे. सर, मला सांगा की कोणत्याही व्यवसाय वाढीसाठी टीम वर्क फार महत्वाचा असतो, तर आपल्या टीम वर्क बद्दल आपण काय सांगाल? एकदम मनातला प्रश्न विचारला तुम्ही मला. जेव्हा मी जेव्हा सुरू केला तेव्हा हा सुद्धा प्रश्न मला आला आणि कसं करायचं म्हणून मी सुरुवातीपासूनच, म्हणजे आपण म्हणू शकतो खेड्यातली मंडळी मी गोळा करायला सुरुवात केली. ज्यांचं शिक्षण फक्त 7वा वर्ग किंवा 4था वर्ग असं मुलांना मी फ्रेश मुलाशी तयार केले, जे 18 वर्षाच्या वर आहेत तसे. या लोकांना मी एक तर सगळ्यात सुरुवातीला डिसिप्लिन शिकवली आणि वेळेच्या आत काम कसं करायचं ते शिकवलं आणि आमच्या इलेक्ट्रिकल किंवा पाण्याच्या विषयात काम करताना आपण आपली डिसिप्लिन करून कसं काम करता येईल हे शिकवलं. आता ती मंडळी कुठलंही काम करताना कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि प्रॉपर काम कसं करायचं ते त्यांना अवगत तेव्हाच झालं असल्यामुळे आता मला तेवढा त्रास होत नाही. आणि ही मंडळी आज माझ्याकडे जेव्हा एक 18-19 वर्षाचं असताना मुलं माझ्याकडे आली, आज ते 2-2, 3-3 मुलांचे वडील आहेत आणि त्यांचे फॅमिली पूर्ण सेटल आहेत. तर एक त्यावेळी आमचं सुद्धा असं स्वप्न असतं की आपण सुद्धा एम्प्लॉयमेंट जनरेट केलं पाहिजे आणि कोणाला नोकऱ्या दिल्या पाहिजे. तर ते माझं जे 9वी-10वीतलं जे स्वप्न होतं ते स्वप्न मी पूर्ण करतो आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझ्याकडची टीम पूर्णपणे हॅपी आहे, सगळ्या दृष्टिकोन हॅपी आहे. आणि मुख्य म्हणजे एक कुठलंही काम करताना पैसा तर माणसाला मिळतोच, पण एक जॉब सॅटिस्फॅक्शन एक असतं. आपण काहीतरी जॉब सॅटिस्फॅक्शन केल्यानंतर आपण आपल्या फॅमिलीला काहीतरी द्यायचं असतं. तर माझ्या इथल्या मुलांना कुठलंही काम केल्यानंतर स्वतःच ज्याला जॉब सॅटिस्फॅक्शन असतंच, पण त्याच्या व्यतिरिक्त
पूर्ण टेक्निकल माहिती त्यांना असल्यामुळे आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह काम करण्याची पद्धत माहीत असल्यामुळे ते ग्राहकाला सुद्धा पूर्णपणे सांगतात आणि ग्राहक सुद्धा माझा पूर्णपणे कन्व्हिन्स होतो आणि त्याप्रमाणे मला रिप्लाय देतो. तर हे एक मोठं अचिव्हमेंट आहे. आणि दुसरं म्हणजे असं आहे की मी आता त्या आमच्याकडच्या एम्प्लॉईला म्हणतो की तुमची सुद्धा मुलं तुम्ही चांगले असेच डेव्हलप करा. ते सुद्धा एक आमचं एक स्वप्न आहे की त्यांची पण फॅमिली चांगली डेव्हलप हो आणि आपल्या समाजाचं आणि याचं स्वप्न पूर्ण हो आणि त्यांची सुद्धा एक चांगलं आयुष्यात बदल घडून येऊ. ओके सर, याच्याशीच निगडीत माझा पुढील प्रश्न की तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये सकारात्मक प्रभाव टाकणारी अशी कोणती व्यक्ती आहे? बघा, माझ्या आयुष्यामध्ये सकारात्मक म्हणजे आपण त्याला व्यक्तिमत्व म्हणतो ते ज्या काळात आम्ही जेव्हा नागपुरात काम करत होतो तो तेव्हा एक डिसिप्लिन मंडळी होती. ती म्हणजे एक इलेक्ट्रिकल कन्सल्टंट श्री दांडेकर सर, हायड्रोलिकचे कन्सल्टंट मिस्टर DR केळकर किंवा आपले मसे साहेब, हे सगळी डिसिप्लिन मंडळी होती त्या काळची. आणि त्यांच्यापासून आम्हाला बरंच शिकता आलं. कुठलीही गोष्टी करताना कसा अप्रोच ठेवायचा, क्लायंटचं काम कॉम्प्रिहेन्सिव्ह दृष्टीपासून कसं करायचं, तर तो पगडा आमच्या डोक्यावर असल्यामुळे आम्ही हे काम करू शकलो. आणि अजूनही आम्हाला त्यांचं जे काम करायची पद्धत आहे जुनी ते आम्हाला अजूनही आठवते की कुठलंही काम करताना काम पूर्णपणे 100% डिलिव्हर करायचं. आपण 1 वर्ष 2 वर्ष नाही, त्याचा एक 20-25 वर्षापर्यंत त्या कामातून परत ती कंप्लेंट यायला नको असा त्यांचा अप्रोच राहायचा. तर आम्ही सुद्धा त्या कामामध्ये एन्जॉय केलं आणि त्याच पद्धतीचं काम आम्ही सगळ्या आताच्या सध्या मार्केटमध्ये करतोय. त्यामुळेच आम्ही कुठलं अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट वगैरे हा प्रकार आम्ही कधी घेतला नाही आहे. कारण आम्ही कामच असं करतो की त्याला आम्हाला बोलवायचं काम नाही पडलं पाहिजे. आम्ही गेल्या इतक्या वर्ष सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहे पण आमच्याकडे कंप्लेंट ह्या फार म्हणजे 0.1% पण नाही आमच्या इथे कंप्लेंट. कारण ते काम करण्याच्या पद्धतीमध्येच आम्ही सगळं ते टाकून देतो. त्यामुळे आमच्याकडे कस्टमर सुद्धा हॅपी आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा आनंद मिळतो आणि नवीन क्रिएटिव्हिटी काम करायला आम्हाला अजून वेळ मिळतो. मुख्य म्हणजे या सगळ्याच्यामध्ये. फारच सुंदर सर. सर, माझा शेवटचा प्रश्न ऋषिकेश सर तुमच्यासाठी की आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून आमच्या तरुणाईला आपण काय संदेश द्याल? तरुणांना मी हाच संदेश देईल की आपण तरुण लोक आहे, आपल्या मनात वेगळ्या प्रकारचे प्रश्न उत्पन्न होत असतात, भरपूर क्युरिओसिटी आपल्यामध्ये या वयात असते आणि मी कुठली पण गोष्ट बघितली तर याचे अजून काय काय पद्धती असू शकतात करायचे किंवा बरेचसे डाऊट्स येतात, प्रश्न येतात. युथला माझं हे एकच म्हणणं आहे की हे प्रश्न विचारण्यापासून अजिबात घाबरायचं नाही आहे. तुमच्या समोर कोणीही असो, तुमच्या शिक्षकाला त्या प्रश्नाचं उत्तर जर नसेल येत तर आपण स्वतः त्या गोष्टीचा अभ्यास करायचा. आपण इन्फॉर्मेशन एजमध्ये असतो तर युथनी त्यांची क्युरिओसिटी ही अजिबातपणे त्यासोबत कॉम्प्रोमायझेशन करावं नाही. तर तीच एक गोष्ट आपल्याला हिंमत देते की आयुष्य जगण्याला एक अर्थ आहे. तर ती क्युरिओसिटी आपण मेंटेन करावी, हेच मला युथला मेसेज राहील. ओके सर, खरं तर फार सुंदर आपण संदेश दिलात. सर, आपण काय बोलणार? हा, मला थोडंसं याच्यामध्ये ऍड करायचं आहे. आजचा युथ हा एक एज्युकेशन घेतो आहे. एज्युकेशन घेतल्यानंतर एक पैशाच्या मागे लागतो, एक पॅकेजच्या मागे लागतोय आणि त्याप्रमाणे आपलं आयुष्य कमीत कमी वेळामध्ये सेटल करून समोर जायचा होडीमध्ये लागला आहे. तसं न करता आपल्याला जे काही शिक्षण घेतलं आपण ते शिक्षण घेतल्यानंतर मला त्या शिक्षणाचा प्रॅक्टिकल अनुभव जास्तीत जास्त कसं शिकता येईल, त्याच्यातून मला अजून काय काय घडवता येईल याचा समजा विचार झाला तर एका विशिष्ट 5-10 वर्षाच्या काळानंतर त्याला नक्कीच आता ज्या पॅकेज जो तो मिळतो आहे त्या पॅकेजमधून नक्कीच त्याला जास्त पॅकेज मिळेल आणि तो जास्त चांगल्या पद्धतीने आपलं स्वतःचं आयुष्य घडवू शकेल. नुसतंच या सध्या आलेल्या पॅकेजच्या मागे न लागता काहीतरी आपण शिकायचं, काहीतरी नवीन करायचं, या समाजाला नवीन काहीतरी द्यायचं, आपण नेचरला काहीतरी वेगळं द्यायचं, हा विचार युथ घेऊन समजा चालला तर नक्कीच या समाजाचं, या देशाचं भविष्य दूर राहणार नाही. सर, फार सुंदर आजच्या तरुणाईला आपण संदेश दिलात. सतीशजी, ऋषिकेशजी, आपण शंखनाद प्रस्तुत बिझनेस मंत्र या कार्यक्रमात आलात आणि आमच्या प्रेक्षकांना बिझनेस मंत्र दिलं त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोवर नमस्कार.